सभापती महोदय, खरं तर वासनी प्रकल्प याला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळत 55-60 कोटीचा प्रकल्प 500-600 कोटीवर जातं. हे जबाबदारी कोणाला घेणार? द्या लागेल. न्यायालयाच्या फक्त कारणामुळे जर हा प्रकल्प थांबत असेल, त्याचं काम थांबत असेल, तर ते आपण तातडीनं सुरू केलं पाहिजे. जलद गती न्यायालयात नेता येईल काय याचंही आम्ही उत्तर देतोय, तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि या वासनीमध्ये गिरीश भाऊ, खरं तर बोरगाव पेठ हा आमचा खारपान पट्टा आहे आणि खारपान पट्टा असल्यामुळे काय होतंय, जमिनीत थोडी जरी ओल असली तर ते शेवटपर्यंत जातं, म्हणजे ते पूर्ण भिंतच ओल होते. आता त्या जमिनीचा दोष आहे म्हणून बोरगाव पेठ हे पुनर्वसनमध्ये घ्यावं नियामक मंडळाचा ठरावही झाला. आता काय झालंय, राजुरा असेल, दोनही पुनर्वसनचा विषय आहे आणि याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे. राजुरा प्रकल्पामधलं राजुरा गाव, वासनीमधलं बोरगाव पेठ गाव हे नियामक मंडळाला मान्यता दिली का हे पुनर्वसनमध्ये घ्या आणि ते नियमानं बसते. पण प्राधिकरण, जे पुनर्वसन प्राधिकरण मंडळ आहे ते याला वेळ लावत आहे. आणि मग तुमच्या माध्यमातून हा काय झाला, आता राजुराचा प्रकल्प किती एकदम 15, 20, 30, 40 कोटीचा प्रकल्प तो चालला आता 100-150 कोटीवर, आणि हे सगळे पुनर्वसन होत नाही म्हणून याला विरोध गावकरी करत आहे. प्रकल्पाचं पैसे असून निधी थांबत आहे. आणि मग ही खरं तर तुम्ही आम्हाला या 15 दिवसात त्या प्राधिकरण सोबत एकदा बैठक लावा, किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत पक्षाचं राजकीय सगळे काम पाहत आले, संकटमोचन झाले, या धरणाचे आपण संकटमोचन होऊन 15 दिवसात पुनर्वसनचा निर्णय आपण करणार आहे का, या संदर्भात आपण आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. दुसरं 2-3 4 प्रकार याच्यात, 4 एकखट्टे विचारू चालेल? तर ते मला 15 दिवसात ते पुनर्वसनाची कारवाई झाली पाहिजे सभापती महोदय. आणि दुसरं असं आहे का, याच्यामध्ये बांधकामाधीन प्रकल्प आहे, अर्थात वासनी आहे, बोर्डी नाला आहे, करजगाव आहे, राजुरा आहे, बेलोरा गनोजा प्रकल्प बांधकामाधीन आहे. हे सगळे प्रकल्प थोड्या कारणानं, आता बोर्डी नाला काय झालंय, मेघा नदीवरून आपण पाणी उचलतो, परंतु त्यामधलं जे काही काम आहे जाळीचं, जिथून आपण पाणी उचलतो, पंपिंग करतो, तिथलं थोडंसं काम 90% प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, 10% आपण धरणात पाणी आणत नाही. मला वाटतं याचा टाइम बॉम्ब कार्यक्रम ह्या सगळ्या प्रकल्पाच्या संदर्भात, म्हणजे हे गिरीश भाऊ आपण जर पाहिलं तर 2022 पर्यंत पूर्ण करायचे होते काही प्रकल्प, 23 मध्ये, आता 27 जून आला आपला. हे 4-5 वर्षात आपली निधी किती वाढतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि मग प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल, निधी आपल्याकडे उपलब्ध आहे, पण आपल्या प्रशासकीय कारणामुळे हे प्रकल्प थांबत असेल तर यावर कशी चालना तुम्ही देणार, किती दिवसात त्याची कामं सुरू करणार, ते पण आम्हाला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. दुसरं